मी रश्मी राजेश शिंदरकर ह्याच्यासाठी म्हणत नाही, कारण की ताकद आता ही रश्मीची आहे. राजेश सगळे म्हणतात ना की एका सामर्थ्यशाली किंवा पुढे जाणाऱ्या पुरुषाच्या मागे एका महिलेचा हात असतो, पण आता ही नगरसेविका निवडून आल्यावर सगळ्यात सामर्थ्यशाली पुरुषाचा हात मागे असेल ते राजेश शिंदरकर. मी तुम्हा सगळ्यांना एवढंच म्हणू इच्छिते की ही मानाची सीट आहे. मी खासदार म्हणून तुमच्यासाठी नाही चालत आहे. हॅलो हॅलो राहू दे, बोलू. मी नाही सोडून दे. ऐकाय एवढं लांब जाशील, कोण ऐकणार आहे? मी एवढंच सांगते, खासदार म्हणून मी इथे नगरसेवकासारखं तुमच्यासाठी काम केलंय आणि त्यासाठी ह्याच्यासाठी काम करते, कारण की ज्या प्रकारे नगरसेवकांकडून अपेक्षा होती त्या अपेक्षेचा भंग झाला होता. आज मी तुम्हा सगळ्यांना एवढंच सांगू इच्छिते, ही कॅन्डिडेट फक्त कॅन्डिडेट नाहीये, ते एक चांगलं विकासाचं स्वरूप तुमच्या समोर भारतीय जनता पार्टीने आणलेलं आहे. राजेश वर्षानुवर्षापासून काम करतायत, ते भारतीय जनता पार्टीत आहेत आता. पण मी प्रमोदची लढल्यापासून तेव्हापासून आई बरोबर सोबत राजेशने नेहमी ताकद दिलेली आहे. तेव्हापासून मी राजेश शिंदरकर आणि त्याच्या परिवाराला ओळखते. मी तुमच्याकडून एवढीच अपेक्षा करते, मी खासदार म्हणून तुमच्यासाठी 24 तास झटत असते, तरी पण समजा मला अजून ताकद द्यायची असेल, तुमच्या छोट्या छोट्या कामांसाठी पुढे मला येऊन सगळं काम करायचं असेल, तर मला नगरसेवकांची पण तेवढी जरूरत आहे. आणि त्या नगरसेवकासाठी आणि त्यासाठी तुमच्या जसं बेस्ट वसाहतीचं तुम्ही काम दिलं हे मी करेन, पण समजा नगरसेविका तुमची निवडून आली तर तुमच्यासाठी जास्त सोयीस्कर होऊन जाईल. तर माझ्यासाठी ही माझ्या स्वाभिमानाची सन्मानाची सीट आहे. तुम्ही देणार की नाही सीट मला? आज मुंबईत आम्ही खूप काम करत आहोत. जी मुंबईत परिस्थिती झालेली आहे राजकीय, ती न बघता आज भारतीय जनता पार्टीच्या मार्फत देशात नरेंद्र मोदींनी काम केलंय, महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांनी काम केलंय. मुख्यमंत्री नागपूरचे असून सुद्धा मुंबईत सगळ्यात जास्त पैसा, मुंबईच्या महापालिकेत सगळ्यात जास्त काम 2.5 वर्षात झालंय तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच केलेलं आहे. मी खासदार म्हणून तुमच्यासाठी काम करते. तुम्ही आशीर्वाद दिला म्हणून खासदारच झाली नाही, तर युवा मोर्चाची मी राष्ट्रीय अध्यक्ष झाले आणि आज लोकांपर्यंत पोहोचलेले आहे. पण त्या कामासाठी छोटी छोटी लोकांची अपेक्षा असतात, छोटी छोटी कामं असतात. त्या कामासाठी ही सीट, चांदिवलीची प्रत्येक सीट माझ्या स्वाभिमानाची आहे. एक एक सीट काढणं महत्वाचं आहे, पण ही सीट काढणं माझ्यासाठी फार महत्वाचं आहे. जर ही सीट आपण काढली तर मुंबईत इतिहास घडेल अशा पद्धतीने आपण पुढे जाऊ. काढणार